संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा अपारिके नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, इहलोकी तोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, नामा मने गाय दूध एक साय, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी, विठ्ठल विठ्ठल। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागतिष्ठं तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू प्रथमनमन, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू प्रथमनमन, विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू प्रथमनमन, विठ्ठल पांडुरंग करू पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका,
व्रजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैवनन्दनन्दनं सुप्रीच्छमुच्छमस्तकं सुनादवेदु हस्तकं रङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरम् अलङ्कापुरी पुण्य सिंहासनस्थम् पदं भोजतेजस्फृति प्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्याशुभटा कुळीची हे कुळदेवी ठावे केले संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटे ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनी आता सेवेशी प्रारंभी करीत असो No!
प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा काय व्हावे उतराई त्यांच्या चरणी माझे डोई देवादिदेवा जगत्रय जीवा परिये केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे प्रेम देही काही कळा विठ्ठल संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी विठ्ठल प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग प्रेम भांडारी नामदेव महाराजांचा असून या अभंगाद्वारे महाराज मानवी जीवनाला साधन आणि संतांच्या संगतीमध्ये आलेली अनुभूती प्रतिपादन करतात विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी तो अल्पसा परिहार तो असा सद्गुरु श्यामनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी मौजे देवलाळी ज्या साधू महात्म्याने आपली जन्मभूमी कर्मभूमी सोडून ज्या गावामध्ये आपला देह ठेवला अशी ही पवित्र भूमी म्हणजे ते देवलाळी विठ्ठल विठ्ठल हा चालू असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह माऊली ज्ञानोबारायांच्या 728व्या संजीवन समाधीचा हा पर्व काळ आहे विठ्ठल तसं पाहिलं तर कीर्तनाला सर्व महाराष्ट्रातली दिग्गज काय आता मी त्यांचं नाव काय घ्यावं आता तीच मला चिंता पडली एक एकावन्न बळी एक एका ते काय वर्णू मी अपार तसं महाराष्ट्रातली सर्व विद्वान मंडळी तसं पाहिलं तर मी संस्थेत परीक्षा दिली नव्हती पण आज माझी परीक्षा आहे विठ्ठल तसं तुमची नावं गावाला सगळ्यांना माहिती आहे तसं काय घेण्याची आवश्यकता नाही ज्यांची झाल्यात त्यांच्यानी घेतले असत्यान ज्यांची राहिल्यात त्यांच्या त्या घेतील विठ्ठल विठ्ठल या अभंगाद्वारे महाराज म्हणतात की मी संतांची संगती केली आणि मला काय प्राप्त झालं तर सुख प्राप्त झालं संत संगतीचे काय सांगू सुख मग नामदेव महाराजांना मग त्यांना विचारलं की तुम्हाला संतांची संगती कधी प्राप्त झाली मग काय झालं पंढरी पांडुरंग परमात्म्याला असं वाटलं की आपला नामा कच्चा राहता कामा नये मग नामदेव महाराजांना मंदिरामध्ये देवानी बोलावून घेतलं बोलावून घेतल्याच्या नंतर नामदेव महाराज मंदिरामध्ये आले आणि देवांना विचारलं की कोणत्या कामानिमित्त तुम्ही मला बोलवलेलं मग त्यावेळेस देवाने नामदेव महाराजांना सांगितलं की आळंदी तीर्थ क्षेत्राला संत संमेलन आहे मग तुम्हाला त्या संत संमेलनाला जायचं आहे त्यावेळेस नामदेव महाराज म्हणले मला काय जाण्याची आवश्यकता नाही जे संत मंडळी ज्या साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी ते साधन करत आहेत किंवा ते इतकी धडपड करत आहेत ते साध्य मला प्राप्त आहे मग मला काय जाण्याची गरज आहे देव म्हणले इथं तर
विठ्ठल विठ्ठल. मग नामदेव महाराजांनी म्हणले नकार दिला, पण देवाने सांगितले की तुम्हाला पंढरपुरातील एक संतापैकी तुम्हाला ह्या पंढरपुराचं प्रतिनिधित्व म्हणून तरी तिथं तुमची उपस्थिती आज शपथविधीला. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला जावं लागेल त्यावेळेस नामदेव महाराजांनी आपली पिशवी लगेच भरली आणि आळंदीकडे निघाले. आळंदीला पोहोचले आणि सर्व संत मंडळी तिथे गोळा झालेली किंवा जमा झालेली होती. आणि आल्याच्या नंतर नामदेव महाराजांना सर्वांनी नमस्कार केला आणि मग ते संमेलन भरलं. पण त्या संमेलनाचा विषय असा ठरला, कच्चा कोण आणि पक्का कोण. ठीक आहे म्हणले. मग ह्याच्यात संमेलनामध्ये कोण आता शिक्षक कोण होणार, परीक्षा घ्यावं लागेल आता. मग त्यावेळेस सर्वांचं बोट झालं ती गोरोबा काकांकडे. सगळ्यात थोर आणि कोणतं मडकं कच्चं आहे आणि कोणतं मडकं पक्का आहे हे कोणाला कळतं? गोराचा मेरू तो हा गोरा तर गोरोबा काकांकडे सर्वांचं बोट केलं आणि मग विषय ठरला आणि सर्व संत मंडळी एका लाईनीमध्ये बसवण्यात आली. आणि बसवल्याच्या नंतर गोरोबा काकांकडे थापटणं देण्यात आलं. काय थापटणं देणे. मग ते थापटणं घेतलं आणि गोरोबा काका सर्व संत मंडळी एका लाईनीमध्ये बसलेली होती. मग पहिलाच नंबर आला तो निवृत्ती दादांचा. दादांजवळ काका गेले. विठ्ठल विठ्ठल. निवृत्ती महाराजांजवळ गेले आणि दादांच्या डोक्यामध्ये जसं थापटणं मारलं, ते संत होते आणि गुरुचे चेले होते, तितिक्षा नावाच्या वृत्तीने त्यांनी ते थापटणं सहन केलं. आणि त्या संमेलनामध्ये एकच टाळी झाली की दादा पक्के आहेत. मग दुसरा नंबर आला तो माऊली ज्ञानोबारायांचा. माऊलींकडे काका गेले आणि माऊलींच्याही डोक्यामध्ये थापटणं टाकलं आणि त्या संमेलनात टाळी वाजली की माऊली ही पक्के आहेत. आणि तिसरा नंबर आला सोपान काकांचा. काका काकांच्या जवळ गेले आणि त्यांच्याही डोक्यात थापटणं टाकलं. त्या ठिकाणी संमेलनात टाळी वाजली की सोपान काकाही पक्के आहेत. आता नंबर आला तो चिमुकल्या मुक्ताईचा आणि काका मुक्ताबाई जवळ गेले. जसं थापटणं टाकणार तसं त्याची थापटणे मुक्ताबाई आले. अमृत संजीवनी उतू आली. विठ्ठल जसं थापटणं टाकणार तसं काय झालं, अमृत संजीवनी उतू आली. मग त्या संमेलनात असं हे झालं की मुक्ताई बी काय आहेत, पक्क्या आहेत. जसं जसं काका जवळ येत होते तसं तसं नामदेव महाराजांचे हातपाय थरथर कापत होते. काका जवळ येत होते, जवळ आले आणि नामदेव महाराजांचं लक्ष थापटण्याकडे होते. जसं थापटणं नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये टाकणार तसं नामदेव महाराजांनी ते हात काकांचा हात पकडला आणि नामदेव महाराज
उठून उभा राहिले आणि काकांजवळून नामदेव महाराज पळाले. विठ्ठल जे पळाले तेथून विठ्ठल आणि त्या संमेलनात असं टाळी वाजली की नामा कच्चा आणि ती चिमुकली मुक्ताई जोर जोरात हसू लागली आणि म्हणू लागली की नामा कच्चा. नामदेव महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. जे तेथून थेट निघाले ते डायरेक्ट पंढरपूरला आले. पिशवी घरी ठेवली नाही. पिशवी घरी न ठेवता मंदिरात गेले. काय देवा कुठं लावलं होतं तुम्ही मला? वाचोनी येथवरी आलो मी. काय संत मंडळी कोणाच्या तडाक्यात टाकलं होतं मला? विठ्ठल विठ्ठल देव म्हणले अरे बाबा झालं तरी काय नेमकं? काय म्हणले तिथं तुम्ही संत मंडळीकडे लावलं पण त्या संत मंडळीने काय म्हणे एक म्हाताऱ्याने थापटणं घेतलं होतं आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये टाकत होते. माझ्या डोक्यात थापटणं टाकणार मी तितक्यात पळ काढला. देव नामदेव महाराजांकडे हसले. देव म्हणले तिथं ती चिमुकली मुक्ताई हसले आता देवाला बी हसू आवरण. म्हणले देवा काहीतरी बोला. म्हणले नामा तू खरंच कच्चा आहेस रे. नामदेव महाराजांची तळपायाची आग मस्तकाला गेली. तिथं माझ्याकडे हसले आता देव पण हसले आणि कच्चा म्हणतात. मग नामदेव महाराजांना राग आला. राग आल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी आपला विना घेतला आणि वाळवंटाकडे भजनासाठी गेले. ते संत होते. संतांना राग जरी आला तर संत भजन करतात. आपल्याला राग आल्यावर आपण काय करतो? बोला हिवाळे महाराज. तुम्हाला राग आला तर राग म्हणता का? नाही नाही आपण लगेच बोल न. पण ते संत होते आणि ते वाळवंटा निघून गेले आणि भजनासाठी गेले. गेल्याच्या नंतर देवाने असं ठरवलं की आता नामदेव महाराजांची आपण परीक्षा घेतली पाहिजे. नामदेव महाराजांची आपण परीक्षा घेतली पाहिजे. लगेच नामदेव महाराज देवाने मोबाईल काढलेलाच आहे. विठ्ठल देवाने मोबाईल काढला आणि पॅटर्न उघडला की लगेच रुक्मिणी साहेबांना पाहिलं ऑनलाईन आहेत का? विठ्ठल विठ्ठल तसं पाहिलं तर रुक्मिणी ऑनलाईन होत्याच. लगेच देवाने हाय पाठवलं. जसं हाय पाठवलं तिकडून लगेच हाय. तुम्ही हाय पाठवलं की रुक्मिणी आई साहेब म्हणले मी बी हाय. विठ्ठल विठ्ठल देवान सांगितलं कुठं आहे तुम्ही? ते म्हणले माग बघा. माग आहे मी. या म्हणले पुढे आले. मग म्हणले बोला. देवाला रुक्मिणी आई साहेबांना सांगितले की नामदेव महाराजांची आपल्याला परीक्षा घेणं आहे. त्यासाठी आपल्याला एक वेश धारण करायचा आहे. कोणता? तर घिसाड्याचा आपल्याला वेश धारण करायचा आहे. रुक्मिणी आई साहेबांनी काय हरकत नाही. देवाने आणि रुक्मिणी आई साहेबांनी घिसाड्याचा रूप धारण केलं आणि वाळवंटामध्ये आले. वाळवंटामध्ये आले की त्यांनी एक हंडी आणली. एक हंडी आणली आणि ते चुलीवर ठेवली. मग ते त्यांनी ठरवलंच होतं की ती हंडी भरली पाहिजे.
मग त्याच्यात काय काय टाकलं तरी काय केलं ते हंडी भरणं. कुत्र टाकलं, मांजर टाकलं, कोंबडी टाकली, बकर टाकलं, तरी बरी की हंडी नाही बरी. मग काय करायचं म्हणले आता? विठ्ठल विठ्ठल मग देवानी विचारलं भरली का हंडी? ते म्हणले नाही. मग काय केलं पाहिजे? देवाने सांगितलं काय कर, हेवी नळवाल्याला उचल आणि हंडीत टाक. त्याला नाही, ते भजन करीत होते नामदेव महाराजांना. मग नामदेव महाराज म्हणले आता काय पंचायत आली, आळंदीला गेलो संतांनी पळवलं, आता हिथं आलो तर घिसाड्याने पळवलं. विठ्ठल जे त्यातून नामदेव महाराज पळाले थेट मंदिरात गेले की देव उभाच होते. ये विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराज मंदिरात गेले की देव हसले. काय म्हणले आता काय पंचायत आहे, देवाला तर काय हसूच आवर ना. म्हणले देवाने विचारलं काय झालं ना आम्हा? ते म्हणे काय नाही म्हणे, आळंदीला गेलो संतांनी पळवलं, वाळवंटात गेलो घिसाड्यान पळ. देव म्हणले नामा खरंच तू कच्चा आहेस रे. कच्चा आणि पक्क्याचा काहीच विषय नाही. माझ्या माग काय 7.5 लागली ते बघा. काय माझ्या माग काय 7.5 लागलेले आहेत ते बघा. त्यावेळेस देव डबल हसले की म्हणले काय देवा तुम्हाला हसू, तुम्ही उठलं सुटलं हसायच लागले, माझ्या जीवनाचं हसू केलंय तुम्ही. आ माझ्या जीवनाचं तुम्ही हसू केलंय. मग त्यावेळेस देव म्हणले जरी नामदेवा तुला जर राग येत असन पण तू खराच कच्चा आहेस. मग देवाने नामदेव महाराजांची समजूत काढली. समजूत काढल्याच्या नंतर सांगितलं की नामा तू कच्चा आहे, तुला गुरुचा चेला व्हावा लागेल. मग नामदेव महाराजांनी विचारलं की मी कुणाकडे गेलं पाहिजे? मग त्यांनी सांगितलं नामदेव महाराजांना की तुम्ही काकांकडे गेलं पाहिजे. काय विठ्ठल विठ्ठल तुम्ही विसोबा काकांकडे गेलं पाहिजे. ठीक आहे म्हणले. नंतर पिशवी उचलली आणि नामदेव महाराज काकांकडे निघाले. 1 गाव 2 गाव करत करत विसोबा काकांच्या ते गावात पोहोचले. पोहोचल्यानंतर तिथे एका विचारलं की इथं विसोबा काका कुठे राहतात? मग त्यावेळेस त्यांना सांगितलं की अमक्या अमक्या मंदिरात ते असतात, तुम्ही जा. नामदेव महाराज त्या मंदिराच्या दिशेने निघाले आणि त्या मंदिरात पोहोचले. देवाने ज्यांच्याकडे पाठवलं होतं ते चक्क शिवलिंगावर पाय टाकून झोपलेले होते. नामदेव महाराज म्हणले काय आता पंचायत झाली. देवाने ज्यांच्याकडे मला पाठवलंय ते महादेवाच्या पिंडीवर पाय टाकून झोपलेले आहेत. नामदेव महाराजांना राग आला आणि जोरात म्हणले आवय तुम्हाला काय कळतंय का नाही? तुम्ही कशावर पाय टाकून झोपलेले आहेत? त्यावेळेस विसोबा काका हसले. म्हणले हसण्याचं तरी काहीतरी मोठाच. मग ती म्हणले तुम्हाला जर राग येत असेल तर तुम्ही काय करा, ते पाय उचला आणि बाजूला किंवा दुसरीकडे ठेवा. जाऊ दे म्हणले आता काय आता उचल नाही. नामदेव महाराजांनी उचलले आणि दुसरीकडे जसं पाय ठेवणार तिथे शिवलिंग तयार झालं. असं करता करता नामदेव महाराजांच्या लक्षात आलं देवाने आपल्याला ज्यांच्याकडे पाठवले ते साधे सुधे नाहीत.
स्वतः महादेव त्यांच्या चरणाजवळ आहेत अशांकडे आपल्याला देवाने पाठवलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. मग नामदेव महाराजांनी त्यांच्याकडून अनुग्रह घेतला आणि नामदेव महाराज पक्के असे ठरले की नामा आता पक्का झाला. ही बातमी आळंदीच्या ज्ञानोबरायांना कळाली की आपला नामा आता कच्चा राहिला नाही, तो आता पक्का झालेला आहे. मग जशी बातमी माऊलींना कळाली तसं ज्ञानोबरायांच्या मनामध्ये अशी इच्छा निर्माण झाली की आता आपण तीर्थयात्रा केली पाहिजे. आणि तीर्थयात्रा कुणाच्या संगतीत केली पाहिजे तर नामदेव महाराजांच्या संगतीत केली पाहिजे. त्यासाठी माऊली आळंदीतून पंढरपुराकडे आले. विठ्ठल माऊली पंढरीला आले आणि नामदेव महाराजांचा शोध घेऊ लागले. मग त्यांना एक ग्रस्तान विचारले की नामदेव महाराज कुठे भेटतील. मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नामदेव महाराज वाळवंटामध्ये आहेत आणि त्यांचं कीर्तन चालू आहे. ठीक आहे म्हणले. माऊली वाळवंटाकडे गेले. गेल्याच्या नंतर जनाबाईंना येताना माऊली ज्ञानोबराय दिसले. जसे माऊली दिसले तसं जनाबाईंनी जोरात सांगितले की अहो आळंदीचे, हो आळंदीचे. माऊली मनाभंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला अभंग. जसा माऊलीने अभंग म्हणला आणि अभंग म्हणले अभंग बोलता अभंग बोलता रंग कीर्तने बदला रंग कीर्तने बदला रंग कीर्तने बदला अभंग बोलता अभंग बोलता अभंग बोलता रंग कीर्तने बदला रंग कीर्तने बदला रंग कीर्तने बदला अभंग बोलता अभंग बोलता अभंग बोलता रंग कीर्तने बदला रंग कीर्तने बदला रंग कीर्तने बदला अभंग अभंग बोलता रंग कीर्तने भरला
प्रेमाचे ने छंदे विठू नाचू लागला आणि नाचता नाचता देवाचा गळा पितांबर सावध होई बोले आईसा सावध होई देवा ऐसे बोले कबीर. चक्क त्या कीर्तनामध्ये देवाचा पितांबर गळला. मग नंतर कीर्तन वगैरे झालं आणि नामदेव महाराजांकडे माऊली गेले आणि देवांना विचारलं की नामदेव महाराजांनी माऊलींना विचारलं की बोला कोणत्या कामानिमित्त तुम्ही आले. त्यावेळेस माऊलींनी नामदेव महाराजांकडे सांगितले की अहो नामदेव महाराज आपल्याला तीर्थयात्रा करायची आहे. ती म्हणजे काय हरकत नाही, पण ती तीर्थयात्रा तुमच्या संगतीत मला करायची. आता नाही म्हणण्याचं धाडस नव्हतं. त्यामुळंच नामा म्हणे स्वामी विठोबाशी पुस. काय करा तुम्ही देवांना विचारा आणि देव जर म्हणले तर काय हरकत नाही, चला म्हणले देवा. नामदेव महाराजांनी माऊली मंदिरामध्ये आले. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर देवांना आनंद झाला की आळंदीचे ज्ञानोबा आज पंढरीला आलेले आहेत. मग देवांनी माऊलींनी दर्शन घेतलं देवाचं आणि देवाचं लक्षण नामदेव महाराजांकडे गेले. रोज नाचत उड्या मारत येणारा नामा आज खिन्न मुद्रेत. मग देव विचारणार तोपर्यंत माऊलीने आपलं हृदय प्रगट केलं आणि सांगितलं की देवा मला तीर्थयात्रा करायची आहे. देव म्हणले काय हरकत नाही, पण तीर्थयात्रा मला नामदेव महाराजांच्या संगतीत. मग देवाने ओळखलं की नामदेव महाराजांना मला सोडून जाण्याची इच्छा नाही, नामदेव महाराजांना करमणार नाही. मग त्यावेळेस देवाने नामदेव महाराजांना जवळ घेतलं आणि सांगितलं की अरे नामा, जे तुझी इच्छा करतात ते सामान्य नाहीत. ज्ञानदेव वैष्णव मोठा तो आणि मी नाही तुझा. ज्ञानदेव आत्मा माझा ते आणि मी वेगळा नाही. तू त्यांच्या संगतीत गेलं पाहिजे आणि तीर्थयात्रा केली पाहिजे. देवाने नामदेव महाराजांची समजूत काढल्याच्या नंतर नामदेव महाराज तयार झाले आणि तीर्थयात्रेसाठी निघाले. विठ्ठल विठ्ठल. तीर्थयात्रा करून परत आले. आळंदीचे ज्ञानोबा आळंदीला निघून गेले आणि पंढरीचे नामदेव महाराज पंढरीला आले. देवाला आनंद झाला. आपला भक्त नामा तीर्थयात्रा करून परत येत आहे. देवाने मोठा असा मांडव घातला आणि पंचपक्वान करण्यास सांगितलं आणि मोठमोठ्या ब्राह्मणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठवल्या आणि ते उद्यापन केलं. ती तीर्थयात्रा मग ती जेवण वगैरे झाल्याच्या नंतर काही साधक मंडळी तेथे आलेली होती. जेवण वगैरे केल्यावर नामदेव महाराज एका रूम मध्ये थांबलेले होते, आराम करत होते. ते साधक मंडळी त्यांच्याकडे गेले आणि नामदेव महाराजांना म्हणू लागले की तुम्ही तीर्थयात्रेला गेले होते, ज्यांच्या सोबत गेले होते ते काही सामान्य नव्हते. मग त्यांच्या संगतीत तुम्हाला काय अनुभव आला? अभंगाच्या
सांगू सुख आपण पारिके नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना. आणि नामदेव महाराज त्या साधकांना सांगू लागले की मी संतांच्या संगतीत गेलो आणि मला काय प्राप्त झालं तर सुख प्राप्त झालं. मग ते किती तर काय सांगू सुख अनिर्वाज की काय सांगू सुख. त्या सुखाची मी सांगता येत नाही इतकं सुख प्राप्त झालं. मग साधक मंडळी म्हणली की नामदेव महाराज तुम्ही म्हणताय की मी संतांच्या संगतीत गेलो आणि मला सुख प्राप्त झालं, पण शास्त्र सांगतं की संघात गेलं की बाधा निर्माण होती. संगे बाधते लोकी. संघात जर गेलं तर बाधा निर्माण होती. आणि तुम्ही म्हणता मी संगतीत गेलो आणि मला सुख प्राप्त झालं, मग ही तुमची अनुभूती चुकीची आहे. नामदेव महाराज म्हणले बाबा शास्त्र जरी सांगत असेल की संघामध्ये बाधा आहे, पण मी ज्यांची संगती केली त्या संगतीमध्ये मला सुख प्राप्त झालं. साधक मंडळी म्हणले कोणतं तरी एक सांगा. काय का कोणतं तरी एक सांगा. संघामध्ये बाधा तरी सांगा किंवा संघामध्ये सुख तरी सांगा. शास्त्र पण सांगतं की संघामध्ये बाधा आहे आणि तुम्ही सांगता की संघामध्ये सुख आहे. तुमची अनुभूती चुकीची आहे. नामदेव महाराज म्हणले आता काय सांगू तुम्हाला. मी ज्यांची संगती केली ते सामान्य नाहीत. ज्यांच्या संगतीमध्ये गेल्यावर सुखच प्राप्त होतं ते ज्ञानदेव वैष्णव मोठा, ते वैष्णव आहेत. तुकाराम महाराज म्हणतात वैष्णवाच्या संगतीत गेलं तरी सुख प्राप्त होतं. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात की वैष्णवाच्या संगतीत केलं तरी तुम्हाला सुख प्राप्त होतं. आणि नामदेव महाराज म्हणतात मी ज्यांच्या संगतीत गेलो ते तर ज्ञानदेव वैष्णव मोठा, मी त्यांच्या संगतीत. तरी साधक मंडळी म्हणले की शास्त्र सांगतं की संघामध्ये काय आहे बाधा आहे. ठीक आहे म्हणले बाधा आहे तर पहिल्यांदा संघामध्ये बाधा कशी आहे ते पाहू. विठ्ठल मग संघामध्ये बाधा कशी येते
शास्त्राने 5 महापापी सांगितले. कोण? दुर्जन 5. पहिला ब्रह्महत्या करणारा, दुसरा दारू पिणारा, तिसरा चोरी करणारा आणि चौथा गुरुपत्नीचं गमन करणारा आणि 5व्याचं नाम निर्देश केलं नाही संसर्गात ते सह. विठ्ठल विठ्ठल. शास्त्र असं सांगतं की हे दुर्जन फक्त पापी आहेत. कोण? ब्रह्महत्या करणारा, दारू पिणारा, चोरी करणारा, गुरुपत्नीचं गमन करणारा पापी आहेत. पण ब्रह्महत्या करणारा पापी आहे, पण त्यांच्या संगतीत जो असतो ना तो महापापी आहे. दुसरा दारू पिणारा पापी आहे आणि त्याच्या सोबत जर फिरणारा माळकरी जरी असला तरी महापापी आहे तो. विठ्ठल विठ्ठल. ते म्हणत असतात की नाही बाबा मी सोबत गेलतो, फक्त ती वेगळा जेवला मी वेगळं गेलो. शास्त्र सांगत पापीच आहे तू. आणि तिसरा चोरी करणारा पापी आहे आणि त्याच्या संगतीत राहणारा महापापी आहे. तुम्ही म्हणता असताना आता तू सांगतो का आम्हाला? तुम्ही म्हणत असताना आता तू आम्हाला ज्ञान सांगायला लागला. मी जर चोरी करणारा असता तर इतके हार घातले असते काय? घातले असते का? बोला. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. संतांच्या संगतीमध्ये आल्यावर हे बदल होतो आणि त्यातली त्यात मी लवकर सटकलो असतो ह्या क्षेत्रातून, पण माझी मित्रमंडळी इतकी खंबीर आहे कासरा सोडू दिलं नाही. त्यातली त्यात दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, दुःख आडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बदल्यामध्ये मित्र बदल्यामध्ये वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र विठ्ठल त्यातली त्यात आकाश महाराज असतील, उमेश महाराज असतील, ते म्हणले आम्ही आहेत की रे. नामदेव महाराज असतील, कृष्णा महाराज असतील. त्यामुळं असे मित्र असले की मी कशात भेटतोय. विठ्ठल विठ्ठल. मग चोरी करणारा पापी साहेब. जर तसं असतं बहुतेक मी पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्य केलेलं असन, त्यामुळेच मी परमार्थ क्षेत्रामध्ये आलो. म्हणजे पूर्वजन्मात काहीतरी मी पुण्य केलं असन. जन्मी
सर्वांनी एकदा नामदेव महाराजांसाठी टाळ्या वाजवा. काहीतरी मी पुण्य केलं असेल ते हे माझ्या वाट्याला आलं असेल. मग चोरी करणारा पापी आहे, गुरुपत्नीचं गमन करणारा पापी आहे, हे झाले 5 महापापी. महाराज म्हणतात हे कोण आहेत? दुर्जन आहेत. यांच्या संगतीत तर गेलं नाही. जावे आधमा, जावे आधमा, संत सेवी. हे 5 कोण आहेत तर दुर्जन आहे. महाराज म्हणतात की ह्या दुर्जनाचं आपल्या जीवनामध्ये संगती तर घडली नाहीच पाहिजे, पण त्यांचं डोळ्याला दूरदर्शन बी झालं नाही पाहिजे. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. एक क्षणाचं जरी त्यांचा आपल्या संगत घडली तर आपलं जीवन पतित ठरतं. विठ्ठल एक दृष्टांत सांगतो तुम्हाला की एक तीर्थयात्रे करून निघाला होता. तीर्थयात्रेसाठी निघालेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते आणि दुपार झालेली होती. ते एका गावामध्ये आले आणि त्यांनी भोजन केलं. भोजन केल्याच्या नंतर ते तीर्थयात्रेसाठी निघाले. तिथून त्या गावातून दुसऱ्या गावाकडे जात असताना जेवण केलं, त्यामुळे त्यांना झोपला. मग त्यांनी काय चलत जाताना एक झाड दिसलं, वडाच्या झाड दिसलं की ते म्हणले आता आपण इथं विश्रांती केली पाहिजे. मग ते तीर्थयात्रू तिथे गेला आणि वडाच्या बुंद्याला बसले. ते बसले आणि बसल्या बसल्या त्यांना डोळा लागला. विठ्ठल विठ्ठल आणि ते झोपी गेले. मग त्याच वडाच्या झाडावर एक राजहंस नावाचा पक्षी राहत होता. मग त्या राजहंसाला असं वाटलं की आपलं जीवन कुठेतरी परोपकारासाठी असलं पाहिजे. त्यासाठी तीर्थयात्रेकरूच्या डोक्यावर काही उन्हाचे किरण पडत आहे, त्यामुळे त्यांनी काय केलं, आपला पंख असं मोठे केले आणि त्या यात्रेकरूच्या डोक्यावर सावली धरली. पण थोड्या वेळाने असं झालं, फिरता फिरता एक कावळा तिथं आला आणि राजहंसाच्या शेजारी बसला. आता ती कावळा आहे. ती कोण आहे? कावळा आहे. बसल्या बसल्या त्याने आपला देह धर्म केला. अशा ठिकाणी केला की ते यात्रेकरूच्या गालावरच. मग यात्रेकरूची झोप मोडली आणि ते उठले आणि पाहतात काय, गालावर पिष्टा केलेली होती कावळ्याने. त्या यात्रेकरूला राग आला आणि उठले आणि दगड घेतला आणि कावळ्याच्या दिशेने भिरकावला. जसा दगड भिरकावला तसा कावळा भुरकून उडून गेला. कावळे तसेच असतात. लावून दिली रे बाबा, कवा निष्ठून जात्यान. विठ्ठल विठ्ठल
आणि तो दगड राजहंसाच्या उर्मी लागला आणि राजहंस वरून धापकून खाली पडला आणि तडपडून गतप्राण झाला. मी तुम्हाला विचारतो की राजहंस परोपकारासाठी आपले पंख मोठे केले, असा कोणता गुन्हा केला की त्याला जीवन आपलं हे करावं लागलं? काय तर एक क्षणाचा दुर्जनाचा समागम. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. तुकाराम महाराज म्हणतात एक क्षणाचाही दुर्जनाचा. तसंच एका पाण्याच्या थेंबाला असं वाटलं की आपण तप्त झालेल्या लोखंडाच्या संगतीत गेलं पाहिजे. पाण्याच्या थेंब जर एखादा लाल भडक झालेल्या लोखंडाच्या संगतीत गेल्यावर काय होईल हो? त्याला जाळून टाकून त्याचं अस्तित्व नष्ट करून टाक. पण त्याच पाण्याच्या थेंबाला असं वाटलं की आपण कमलपत्रावर गेलं पाहिजे. मग ते कमलपत्रावर गेल्याच्या नंतर सकाळी सूर्य निघाला की ते किरण पडल्यावर तो थेंब कसा चमकतो? मोत्यासारखा चमकतो. पण तो मोती असतो का? नाही. पण त्याच पाण्याच्या थेंबाला असं वाटलं की आपण स्वाती नक्षत्रात शंख शिंपल्याच्या संगतीत गेलं पाहिजे. मग शंख शिंपल्याच्या संगतीत गेल्यावर काय होतो? मोतीच होतो. विठ्ठल विठ्ठल. तसं आपलं गाव कसं आहे? सगळं पारमार्थिक आहे. देवलाळी गाव देवळाली विठ्ठल विठ्ठल. आपलं गाव सगळं पारमार्थिक आहे. मग काय करतो आपण? देवाला जातो. हा, देवाला गेल्याच्या नंतर आपण येताना काय घेऊन येतो? प्रसाद घेऊन येतो. रेवडा, बताशा. विठ्ठल विठ्ठल. त्या प्रसादामध्ये काय फुटाणे पण असतात. हा, काय असतात? मग ते घेऊन आल्याच्या नंतर आपण त्याला काय म्हणून खातो? प्रसाद म्हणून. मग ते जर फुटाणे, हा, ते जर फुटाणे जर दारू पिताना हा वापरले त्याला काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल. खडी साखराच्या संगतीत गेलं तर प्रसाद होतो आणि दारूच्या संगतीत गेलो तो चकना होतो. तसा जीवनाचा चकनाचूर होतो. विठ्ठल. म्हणून आपण संगती कोणाची केली पाहिजे? मग महाराज म्हणतात की मी संगती दुर्जनाची केली नाही. मी संगती तर जीवनामध्ये विसंगती घडून आहे. कानडीने केला मराठी भरतार, एकाचे उत्तर एका नाही. जीवनात विसंगती घडली नाही पाहिजे. मग नामदेव महाराज म्हणले मी दुर्जनाच्या संगतीत नव्हतो. माझ्या जीवनामध्ये दुसंग घडला नाही, विसंगती घडली नाही. मी जो संघ केला तो सतसंग केला आणि मी संतांच्या संगतीत गेलो. ज्या संगतीमध्ये गेल्यावर जीवाचं कल्याण होतं असा संघ केला. म्हणून मला काय प्राप्त झालं तर सुख प्राप्त झालं. मग ते साधक मंडळी म्हणले ते संत तुमच्या ओळखीचे होते, ते सुख आम्हाला देणार नाहीत ना. नामचे ते गावचे, नामच्या जिल्ह्याचे, नामच्या शेजारी ना ते संत आम्हाला कसं? नामदेव महाराज म्हणले त्यांच्या जवळ अपपर भाव नाही, आपण अपारिके नाही. त्यांच्याकडे तुम्ही कसंही जा ते तुम्हाला सुख देतीलच. त्यांच्याकडे हे आपला ते वेगळा असं काही नाही. ते त्यांच्याकडे काय अपपर भाव नाही. एक दृष्टांत सांगतो की एका लोखंडाच्या कुऱ्हाडीला असं वाटलं की आपण परिसाचे तुकडे केले पाहिजे. परिसाचे तुकडे केले पाहिजे. मग त्या परिसा असं वाटलं की तो आपले तुकडे करायला येणार आहे. मग
त्याचं आपण सोनं केलं नाही पाहिजे असं बरेच म्हणतं का? ते म्हणले भले ते आपले तुकड्या जर करायला आल्यास तर काय हरकत नाही, आपण त्याचं सोनंच केलं पाहिजे. त्याचप्रमाणे संतांकडे तुम्ही कसंही जा, आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ वेळ दयाला, नाही काळ वेळ दयाला. आपण सारिके करीती तात्काळ नाही काळ आपण सारिके करीती तात्काळ. मग ते काय करतात तर आपल्यासारखं बनवतात. मग माऊलींच्या संगतीमध्ये रेडा आला, यांचा उद्धार झाला. माऊलींच्या संगतीमध्ये खांब आला, त्याचं आज मंदिर आहे. माऊलींच्या संगतीमध्ये निर्जीव भिंत आली, त्या आज मंदिर आहे. मग संतांच्या संगतीमध्ये कसंही जा, ते संत तुम्हाला आपण सारिके करीत तात्काळ. म्हणून ते साधू थोर आहेत अभंगाच्या. साधू थोर झाला, 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 साधू साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. तर ह्या अवनी तलावर साधू थोर आहेत. किती थोर आहेत तर ते कुणालाही समजत नाहीत. साधू कुणालाही समजत नाही. संत संत कोणालाही कळत नाहीत. सामान्याला तर संत कळत नाहीत. एक चमत्काराच्या दृष्टीने एक
अनुभवाच्या दृष्टीने आणि दुसरी आचाराच्या दृष्टीने, ह्या 3 दृष्टीने साधू थोर आहेत. आणि ओळखायचे असते तरी चमत्कार साधू करतो, पण चमत्कार करतो तो साधूच असतो असं काय नाही. चमत्कार करतो हा साधूच नव्हतो. मग चमत्कार करणाऱ्या लवकर सामान्य माणूस लगेच म्हणतो ते संत आहेत. काय म्हणत? संत आहेत ते. मग विठाल विठाल या आवनी तलावर साधूला फार मोठा मान आहे. मग त्यासाठी संताचं डुप्लिकेट तयार होत लगेच. डुप्लिकेट मग ते कळत नाहीत. पोटासाठी संत झाले दलित भाऊ, दलित भाऊ, झाले दलित भाऊ, तर ते कशासाठी जाते? पोटासाठी. म्हणून डुप्लिकेट तयार झालं की सामान्य माणसाला संत कळत नाहीत. कसं आहे? हंस श्वेता बक श्वेता को हंस बकयो. राजहंसही पांढरा आहे आणि बगळाही पांढरा आहे. मग ते सामान्याला फरक कळत नाही. मग ते कसं? हंस श्वेता बक श्वेता को हंस बकयो शीर नीर विभागे हंस हंस बक बकयो. जर एक पातीला घेतलं आणि त्याच्यात दूध टाकलं आणि त्याच्यात जर पाणी टाकलं आणि ते बगळ्यासमोर ठेवलं तर पाण्यासहित दूध पितो त्याला काय म्हणतात? बगळा. आणि विठाल आणि तेच भांड जर राजहंसाजवळ जर ठेवलं तर पाणी खाली सोडून फक्त दूध प्राशन करतो त्याला काय म्हणतात? राजहंस म्हणतात. मग तसं सामान्याला संत कळत नाहीत. जाऊ द्या, सामान्यांना तर कळत नाही देव, पण ज्ञानालाही संत कळत नाहीत. विठ्ठल ज्ञानामध्ये 2 ज्ञान आहेत. एक परोक्ष ज्ञान आणि एक अपरोक्ष ज्ञान. आणि दुसरा म्हणजे एक शब्द ज्ञानी आणि दुसरा तत्वज्ञानी. त्यांनाही संत कळत नाहीत. विठ्ठल विठ्ठल चांगदेव महाराज तत्वज्ञानी होते. माऊली त्यांना कळाले का? नाही. तसं रामेश्वर भट्ट कोण होते? शब्दज्ञानी होते. कोण होते? दशग्रांती ब्राह्मण होते त्या काळात. पण त्यांना शब्दज्ञानी असून सहित तुकाराम महाराज कळाले का? नाही. ज्या वेळेस तुकाराम महाराजांचा अधिकार त्यांना कळाला त्यावेळेस ते काय म्हणले? तुका देश ज्यावेळेस अधिकार कळाला त्यावेळेस त्यांनी आरतीमध्ये सांगितलं की ते कोण आहेत? तर ते ब्रह्म आहेत आणि विष्णू नाही दुजा. म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या. ज्ञानालाही संत कळत नाहीत. सामान्यांना तर जाऊ द्या,
पण ज्ञानालाही संत कळत नाहीत आणि शाब्दिकालाही संत कळत नाहीत. शाब्दिकाचे काम नाही येते, संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम जाऊ द्या, सामान्यांना कळत नाहीत, ज्ञानाला कळत नाहीत, पण सिद्धालाही संत कळत नाहीत. शेवट दृष्टांत सांगतो आणि मी शेवट. ज्या वेळेस तुकोबारायांची पालखी निघाल्याच्या नंतर पुण्यामधून जात असताना पालखी एका दर्ग्यावर थांबते आणि तिथं आरती होती. त्या फकीराचं नाव आहे अंगरशा नावाचा फकीर. ते तुकाराम महाराजांच्या समकालीन होते. मग त्यावेळेस त्यांच्या कानावर असं जाय की आपल्या प्रांतामध्ये कोणीतरी तुकाराम महाराज फार मोठे संत आहेत. मग ते म्हणले आपण त्यांना सहज जाऊन भेट घेतली तर आपला अपमान होईल, तर आपण काय केलं पाहिजे, आपण त्यांचं परीक्षण केलं पाहिजे. मग त्यांनी काय केलं तर आपला 2 मंजुळीचा कटोरा घेतला आणि त्यांनी असं ठरवलं की ज्या ठिकाणी हा माझा सिद्धाचा कटोरा भरला जाईल ते संत माझ्यापेक्षाही थोर असतील. मग तो कटोरा घेतला आणि तो अंगरशा गावोच्या गाव फिरू लागला. फिरता फिरता त्या कटोऱ्यामध्ये पोतीची पोती धान्य पडलं तरी तो कटोरा भरला नाही. आता फिरता फिरता तो देहू गावामध्ये आला. प्रत्येक घरापाशी जाऊन अलग पुकारायचा, अलग निरंजन, आणि मग प्रत्येक घरातून येऊन त्यांना शिदा द्यायचा. आणि ते मग फिरता फिरता शेवट ते तुकाराम महाराजांच्या घरी आले आणि त्यांनी अलग पुकारला, अलग निरंजन. आणि त्यावेळेस जिजामाता 4 घरची जोंधळी मागून आणून ते त्यांच्यासाठी दळत होती. त्यांनी मनातल्या मनातच म्हणले की 4 दिवस झाला आमच्याच पोटाला अन्न नाही, काय आम्ही तुम्हाला काय देणार. पण शेजारीच भागीरथी बसलेली होती. तिने ओळखीलं की आईची इच्छा देण्याची नाही. आईचं लक्ष चुकवलं आणि त्या पिठामध्ये चिमुकल्या हाताने बचक मारली आणि उठून चालली. आईने हात पकडला आणि म्हणले काय 4 दिवस झाला आपल्या पोटाला अन्न नाही, काय इतकी उदार झालीस आणि त्या ह्याला ही कराय दान धर्म करायचं निघालीस. आणि तो हात झटकला आणि तो पीठ हे केलं. पण त्या लेकीवर झालेले बापाचे संस्कार, ती चिमुकली भागीरथी अंगरशा नावाच्या फकीराजवळ आली आणि जवळ आले आणि म्हणले आता आपल्या कटोऱ्यामध्ये पोतीच्या पोती धान्य पडलंय, तेथं आपला कटोरा भरला नाही तर ह्या चिमुकलीच्या त्या कण झटकल्याने काय होणार म्हणून कौतुक म्हणून ते खाली वाकले आणि भागीरथीने अलगद ते कण हातातले असे झटकले. जसे कण झटकले तसं तो कटोरा भरून ओसंडू लागला आणि मग अंगरशा जोर जोरात ओरडू लागला, वा तुकोबाराय, वा तुकोबाराय. भागीरथी म्हणली तुकोबाराय नाहीत, मी त्यांची मुलगी आहे. मग त्यावेळेस अंगरशा म्हणला की ज्यांचं आपण परीक्षण करायला ते तुकोबारायांचं परीक्षण आपण लांब राहू द्या, पण मुलीमध्ये इतकं जर सामर्थ्य असेल तर बापामध्ये किती असेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून सिद्धालाही संत कळत नाहीत. जाऊ द्या, थोडं माफी मागून बोल. देवालाही संत कळत नाही, देवालाही संत कळत नाहीत. त्यात दृष्टांत मोठा आहे. देवालाही संत कळत नाहीत. तुकोबाराय म्हणतात तुला जर अबाधित राहायचं असेल देवाला, चाले नारायणा करी दंडवत आपुल्या कल्याला लागून. तुम्हाला जर मोठं म्हणून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला नमस्कार करा. आणि जो नमस्कार करतो तो लहान असतो आणि आशीर्वाद देणारा मोठा असतो. म्हणून
देवापेक्षाही संत मोठे आहेत, म्हणून त्या संतांचं मोठ्या प्रेमाने भजन करा. ज्ञानेश्वर